सोलापुरातील मोहोळ तालुक्यात आईनंच 3 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला। वडवळ परिसरात 1 ऑगस्ट रोजी आईनं केलेल्या कृत्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे। तेजस्विनी नागेश कोकणे असं आरोपी महिलेचं नाव आहे। मोहोळ पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल अश्विनी सतीश घोलप यांना 1 ऑगस्ट रोजी गुरुदेव तानाजी खरात यांच्या मोबाईलवरून कॉल आला होता। वडवळ बस स्टॉप येथील मोहोळ रेल्वे स्टेशन रोडवर शेजारी 15 दिवसांपूर्वी एक कुटुंब राहण्यासाठी आलंय। त्यांच्या घरासमोर 2 मुली रडत बसल्या आहेत। त्यांच्या अंगावर भाजलेल्या जखमा दिसत आहेत, तुम्ही चौकशी करा असं फोनवरून सांगण्यात आलं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांना घटनास्थळी रवाना केले। चौकशीत नागेश कोकणे हा कुटुंबासह तिथे राहत असून त्याच्या घरात 3 लहान मुली असल्याची माहिती मिळाली। घरातून नेहमीच मुलींचा जोरजोरात रडण्याचा आवाज येत असतो असंही चौकशीत कळलं। त्यानंतर पोलिसांनी घराबाहेर बसलेल्या 2 मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी मुलींनी आमची दुसरी मम्मी व पप्पा आमच्या लहान बहिणीला घेऊन दवाखान्यात गेले आहेत असं सांगितलं। आई लहान बहीण जेवण करत नाही आणि शाळेलाही जात नाही म्हणून तिला अंगावर चटके देत असल्याचंही सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली। शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास रागाच्या भरात तेजस्विनीनं 3 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली। 2 मुलींकडे विचारणा केली असता त्यांनी कीर्ती ही जेवत नसल्यानं मम्मीनं कीर्तीला हातानं गळा दाबून मारल्याचं सांगितले। याबाबत कोणास सांगू नका असं आम्हाला तेजू मम्मीनं सांगितले होते असंही या मुली म्हणाल्या। दरम्यान फिर्यादीनुसार तेजस्विनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तेजस्विनीला अटक करून न्यायालयात हजर केले असता 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे।